शेतजमीन, खुली जागा खरेदी विक्री, घर खरेदी विक्रीसह विविध 63 प्रकारच्या व्यवहारांमधून महसूल विभागाला राज्यभरातून दरवर्षी सरासरी 40 ते 50 हजार कोटींपर्यंत मुद्रांक शुल्क मिळत असतं। नोटबंदी आणि कोरोना काळात त्यामध्ये थोडी घट झाली होती। तरीही मागील वर्षी एकूण उद्दिष्टाच्या सुमारे 100% मुद्रांक शुल्क जमा झालं होतं। यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातून महसूल विभागानं 525 कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्काचं उद्दिष्ट ठेवलं होतं। त्यापैकी प्रत्यक्षात 522 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क जमा झालंय। जागतिक मंदी आणि बँकांसमोरील अडचणी आणि एकूणच वाढलेली महागाई त्यामुळे जागा, जमीन, घर विक्रीत घट झाली आहे। तरीही यावर्षी वस्तू आणि सेवा कर, जीएसटी वसुली आणि आता मुद्रांक शुल्काचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानं सरकारच्या महसुलात मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते। कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 18 दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये 96,639 दस्तांची नोंदणी झाली असल्याचं सहजिल्हा निबंधक वर्ग 2 धनंजय जोशी यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलंय। आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात सहजिल्हा निबंधक कार्यालय असून या कार्यालयाच्या अधीनस्थ जिल्ह्यामध्ये एकूण 18 कार्यालये आहेत। या कार्यालयाकरता शासनाच्याकडून साधारण 525 कोटी इतकं मुद्रांक शुल्क वसुलीचं उद्दिष्ट दिलेलं होतं। सदरचं उद्दिष्ट हे या जिल्ह्यातून पूर्ण झालेलं आहे। सर्व कार्यालयातल्या दस्त नोंदणीची संख्या साधारणपणे 96,633 इतकी दस्त नोंदणीची संख्या पूर्ण झालेली आहे आणि त्या माध्यमातून वसूल झालेलं मुद्रांक शुल्क त्याचप्रमाणे इतर संस्थांच्यामधून म्हणजे बँका वगैरे या माध्यमातून वसूल झालेलं मुद्रांक शुल्क या सर्व मुद्रांक शुल्काच्या वसुलीच्या प्रयत्नातून आपलं 100% उद्दिष्ट पूर्ण करण्यात आपला जिल्हा यशस्वी झालेला आहे। दरम्यान 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मुद्रांक शुल्कासाठीचं उद्दिष्ट अद्याप निश्चित झालेलं नाही। मात्र येणाऱ्या काळात जे उद्दिष्ट मिळेल ते साध्य करण्यासाठी योग्य नियोजन केलं जाईल असं जोशी यांनी सांगितलंय।